नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। 4-5 दिवस त्या प्राजक्ता माळी आणि या मुंडेंच्या आणि याच्या सगळ्या विषयावरती अगदी रान सगळं तापून निघालंय आणि ज्या एका बाजूकडे लक्ष द्यायला पाहिजे ती म्हणजे संतोष देशमुखांची बाजू, वाल्मिक कराडांची बाजू, ती काही सरेंडर वगैरे केले त्या सगळ्या गोष्टी जिकडे अत्यंत महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हापासून वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर करून घेतले ना तेव्हापासून सांगतात की आम्ही वाल्मिक अण्णांच्या सोबत आहोत, त्यांना फसवलं जाते, जाती जातीत हे केलं जाते। चला, मृत्यूला कुठली जात असते का रे? एका खुन्याला कुठली जात असते का? म्हणजे ज्याला मारलंय ती काय जात बघून मारलंय का? आणि इथं जात बघायची का? या दुश्मनी असोत काय, त्याच्याबद्दल वाद नाही, कुठले असतील ते असतील दुश्मनी। याचा अर्थ मारून टाकणं किंवा एखाद्याला मारणं ही काही कुठली गोष्ट नाही आहे, हा म्हणजे कुठला उपाय नाही आहे। आणि इतकी निर्घुण हत्या करणं, इतके भयंकर पद्धतीनं मारलंय, म्हणजे असं काही जण सांगतायत की जेव्हा ते संतोष देशमुखांनी शेवटच्या क्षणाला जेव्हा मृत्यू त्यांच्या डोळ्याला मरण आलं, जेव्हा त्यांना औंढा बसला तेव्हा तो माणूस पाणी मागत होता, त्या दोघा तिघांनी मुतले त्यांच्या तोंडात, त्या बिचाऱ्याच्या तोंडात मुतले आणि त्याचा व्हिडिओ काय करून कोणाला काहीतरी पाठवला। काय अवस्था! हे ऐकून काळजात चर्र झालं। पण या सगळ्या गोष्टींवरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी की काय या प्राजक्ता माळींचा विषय काढला का? कारण बघा ना, 1 महिन्यापूर्वी त्या करुणा मुंडेंनी हा विषय काढला, 4-5 मुलींची नावं घेतली। आता त्यांनी हे सांगितलं का प्राजक्ता माळी कोण? नाही सांगितलं, त्यांनी फक्त प्राजक्ता माळी म्हणून नाव घेतलं। आता त्यानंतर लगेच तेव्हाच प्राजक्ता माळी जर बाहेर आली असती, तिने जर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतं की करुणा मुंडे, तू कुठली प्राजक्ता माळी म्हणतेस ते पहिलं सांग लोकांना, नाही तर मला पण सांग, मी असेल तर मग तुझ्या विरोधात मला काहीतरी ॲक्शन घ्यायला। तू जर नाहीच ना याच्यामध्ये, नशील देखील, नाहीच आहे, ही नव्हतीच आणि का असा काही तिचा संबंधही नसेल, पण त्यावेळेला का नाही? 1-1.5 महिन्यानंतर कसं काय? तेव्हाच का नाही पत्रकार परिषद घेतली? तेव्हाच का नाही वाटलं की माध्यमांमध्ये माझं नाव खराब केलं जाते? अनेक लोक म्हणतात की हे जे केलं जातं हे राजकीयदृष्ट्या केलं जातं। आता धस जे भाजपाचे आमदार आहेत त्यांना अशासाठी उतरवलं आहे की बाबा कुठे समाजाला वाटू नये की भारतीय जनता पार्टी या संतोष देशमुखांच्या या सगळ्या विषयात नाही आहे। बाबा कोणतरी आमदार पुढे करून दिले तिथला स्थानिक, तुम्ही बोलत राहा, त्यांनाच ही नावं घ्यायला लावली। ही नावं घेत असताना रश्मिका मंदाना वगैरे ही जी मोठी नावं आहेत जी अगदी देशपातळीवरती घेतली जातात, त्यांना नाही काही वाटलं याच्याबद्दल, कारण त्यांना माहिती आहे आपण नाहीच येतं, कशाला उगाच भाऊ करा या गोष्टींचा। प्राजक्ता माळींना लगेच राग आला, लगेच त्या पत्रकार परिषदेमध्ये बसतात। म्हणजे असं कोणाची नावं घेऊच नाही मुळात, म्हणजे अशी स्त्रियांची नावं कशासाठी घेता? त्या करुणा मुंडेंना पण समजलं पाहिजे, कशासाठी उगाच नाहक लोक बाकीच्यांना बदनाम करता? ते काय असतील त्यांची गोष्टी कुठल्या त्यांच्याजवळ, कशाला माध्यमांवरती यायचं? माध्यमांवरती येणार तर चर्चा होणारच, माध्यम आहेतच त्याच्यासाठी, चर्चा करण्यासाठी। मग त्या सुरेश धसांनी घेतलेल्या नावावरती जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये या बोलतात, साहेब म्हणजे तुझं ज्यांनी नाव घेतलं, ज्यांनी तुझं नाव खराब केलं, साहेब तुम्ही जरा माफी मागायला पाहिजे। साहेब, करुणाताई, काय इथं काय अंताक्षरीचा गेम चाललाय का? करुणाताई आणि साहेब, त्या गोष्टी काय आपल्या लोकांना कळत नाहीत का? या लोकांना समजत नाही का? सगळं समजतं लोकांना। तू जर नव्हतीच नाही याच्यात तर तुला गरजच नाही याला उत्तर द्यायची, काय गरज आहे? हे जाणून बुजून राजकारण उकरतायत, सगळ्या गोष्टी करतायत। हे आजमवून जेव्हा पाहिलं या सगळ्या लोकांनी, सरकारने, की बाबा या संतोष देशमुखांच्या गोष्टींपासून हे जातात का बाजूला, बघूया हे जरा वादंग उठवून इकडं या प्राजक्ता माळीचं यांचं, तेव्हा त्यांना कळलं की नाही, हे काय ऐकणाऱ्यातली गोष्ट नाही आहे, हे काय होऊ शकत नाही। बरोबर वाल्मिक कराड सरेंडर व्हायच्या आधी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात आणि त्याच्यानंतर ते सरेंडर होतात। ते भेटतात, ते याच्यासाठी भेटतात की बाबा आपण हा काढलेला विषय असावा, बहुतेक त्याची काही पोळी शिजली नाही, आता आपल्याला हे करावंच लागणार, कारण आता आपल्याकडे दुसरा कुठला उपाय नाही आहे। जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर होतो तेव्हा बरोबर मीडिया CIDच्या ऑफिसमध्ये पोचते, सगळे CIDच्या ऑफिसमध्ये पोचतात। एखादा सरेंडर होणारा माणूस चकचकीत गाडीमधून येतो, स्कॉर्पिओ सारख्या मोठ्या गाडीमधून येतो, त्याला कुठलं पोलिस संरक्षण काही नाही, म्हणजे जो बाहेर आल्यानंतर CIDला माहितीच नाही जसं काय करता, आम्हाला काय माहितीच नाही। वा, म्हणजे जो 22 दिवस माणूस इथं तिथं फिरत होता, इकडं तिकडं मंदिरांमध्ये दर्शन घेत होता, हे CIDला माहीत नव्हतं। तुम्हाला बॉम्ब कुठं ठेवला आहे, ISIचे कुठले एजंट इकडे लपून बसलेत, कसे शोधून काढता, एकदम भारी, चांगलंच काम करतात ते। मग हे का नाही शोधू शकला? अनेक प्रश्न आहेत, कुणाला मागे घालते, कुणाला पाठीशी घालते। बघा, हे झाल्यानंतर हीच प्राजक्ता माळी माफीची म्हणजे त्या ह्याची व्हिडिओ बनवते, आभार मानते, कोणाचे? धस साहेबांचे, तुम्ही माफी मागितल्याबद्दल मी आभार मानते तुमचे। अरे वा, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, या सगळ्या गोष्टी काय कळत नाहीत का लोकांना? हे काय कळत नाही लोकांना? समजून येत नाहीये कशासाठी हे वादंग उठवण्यात आलं, कशासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या? प्राजक्ता माळी काय एवढी येडी नाही आहेत की तिला अगदीच हे राजकारण कळत नाही? कळतंय ना राजकारण, समजतंय ना? मग जेव्हा महिला आयोगाने सगळे तत्परतेनं जागे होतात, मग आमच्या समाजातल्या खालच्या बाकीच्या स्त्रियांवरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा महिला आयोग कुठं जातो? महिला आयोग काय VIPंसाठी फक्त काढलाय का?
आणि त्यानंतर सुरेश धस सांगतात पत्रकार परिषद घेऊन की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या जे काही केलं बघा, वाल्मिक कराड कसा सरेंडर होऊन आला, हे फक्त फडणवीस साहेबांमुळे घडलं, हे फक्त आमच्या फडणवीस साहेबांनी केलं. कशासाठी आला वाल्मिक कराडानं, कसा आला हे सगळ्यांना माहिती आहे आणि पोलीस का त्यांना शोधू शकले नाहीत. पण या प्राजक्ता माईने 4-5 दिवस हे काही जे उठवलं ना किंवा उठलं, हे जे या सगळ्या लोकांनी बरोबर धसांना माहिती, मग त्यांनी बरोबर नावं घेतलं. आता साधं उदाहरण घ्या, त्यामुळं ह्याच्याविषयी बोलताना या बायांची नावं घेण्याची गरजच काय होती? कुठला काय संबंध तरी होता का तिथे? बरं, बाकी ज्यांची घेतली त्यांना काही फरक नाही पडला, त्यांना तिथं बघितलं असतील ना. आता एवढ्या मोठ्या न्यूज होत आहेत, एवढं मोठं प्रकरण अगदी देशभर गाजतं आहे, देशातला सगळा मीडिया आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करतायत, त्यांना कळलंच असेल किंवा आपणा भी नाम ले रहा है उधर. त्यांनी नाही कुठल्या गोष्टी केल्या, यांनी लगेच केल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, संपत्ती मिळते याचा अर्थ असा होत नाही की आपण काहीही करायचं, आपण काहीही करू शकतो आणि ते दळवू शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ते तसं नाही आहे. नंतर धमक्या देतात या यूट्यूबर्स आणि या बाकीच्या सगळ्या लोकांना, माझी बदनामी केली. कुणी केली? कुणीच काही बदनामी केली नाही. तुम्ही तुमचं सगळं करताय, तुम्हीच तुमचं नाटक रंगवताय आणि नंतर सांगताय की यांनी बदनामी केली. कशाला कुणी बदनामी केली? काय संबंध? त्या करुणा मुंडेला काय यूट्यूबरनं सांगितलंय का नाव काढ म्हणून? त्या धसांना सांगितलं की तुम्ही बोला, आम्हाला विषय नाही, आम्हाला विषय कमी पडतात. काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं, काहीतरी राजकीय दृष्ट्या करून ठेवायचं आणि नंतर बरं चिखल उडायला लागला, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या की मग मात्र अगदी रडून आणि बाकी सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या. जे काही मुळात म्हणजे ह्या महिलांची नावच का घेतली, कशासाठी मग यांना बदनाम करण्यात आलं? धस आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत, ते सगळी नावं घेतल्यानंतर फडणवीस साहेब सांगतात आम्ही त्यांना समज देऊ. अरे कसली समज देऊ? काय पोरगं आहे का शाळेतलं ते समज द्यायला? म्हणजे यांचं सगळं प्री प्लॅन आहे, सगळ्या गोष्टी. अगदी आभार मानतात, नमस्कार तुम्ही आमची माफी मागितल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आतापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला, पाठिंबा दिला गेला, समर्थन दिलं गेलं. यामुळे आम्हाला फार बळ मिळालं, समाधान वाटलंय. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. धन्यवाद. याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते. त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं, संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला, मार्गी लावला. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली. माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली. खूप खूप धन्यवाद. असं कोण असतं का? म्हणजे ज्यांनी ज्याला नाव खराब केलं त्यांची आभार मानतात ना, बरं झालं तुम्ही माझं नाव घेतलं आणि त्यानंतर माफी मागितली. या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या समजत नाही, तसं समजू नका लोकांना. म्हणून म्हटलं ना, प्राजक्ता माईनं राजकारणापासून लांब राहावं. तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये चांगले आहात, अभिनय चांगला करताय, पण राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये घुसू नका. तुम्ही राजकारणामध्ये आलात की चिखल उडणार. हे राजकारणच आहे, इथं आरोप प्रत्यारोप होत राहणार. मग कलाकाराने, एका चांगल्या कलाकाराने अशा गोष्टींमध्ये पडूच नये आणि पडला तर ते सहन करायला शिका, सहन करायला शिका. मोठे मोठे कलाकार हेच करतात. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी या प्रकरणावरून संतोष देशमुखांच्या बाजूला काढण्याची हा सगळा डाव होता, पण तो सपशेल फेल झाला आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं प्राजक्ता माळींच्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.